तर हे गायज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आपला आजचा असा विषय झाला की काल आपण एक व्लॉग केला होता आणि आज सकाळी मी तो अपलोड केला यूट्यूबला. पण यूट्यूबवाल्यांनी मला ईमेल पाठवला की तो व्लॉग तुमच्या यूट्यूब चॅनलवरून काढून टाका. आता मला माहीत नाही की काय नेमका प्रॉब्लेम झाला की त्यांनी असं सांगितलं. तर मग मी तो व्लॉग आपला आज सकाळी डिलीट करून टाकला. कारण की नको, यूट्यूबला जर नाही पटत आहे, काहीतरी माझ्याकडनं चुकी झाली असेल व्लॉगमध्ये, किंवा असे काहीतरी शब्द कदाचित बोलले असेल, किंवा आरवला मी पाण्यामध्ये खेळताना तो म्हणजे चड्डी वगैरे नव्हती त्याला घातलेली, फक्त टी शर्ट होता वरती. तर मग त्याच्यामुळेही काही असू शकतो. पण बोललो कशाला जाऊ द्या, बोललो यूट्यूबला नाही पटत आहे तर आपण तो डिलीट केलेलाच बरा. त्याच्यामुळं आपला कालचा ब्लॉग तुम्हाला नाही बघायला भेटणार. तर मग मी आजचा ब्लॉग तर आपला होणारच आहे. तर आजचा ब्लॉगचं असं आहे की आज पप्पा पण घरी आहेत, कारण की आज कालपासून त्यांना ताप आली आहे आणि सगळीकडे हेच चालू आहे. जो तुम्हाला फोन करतो आहे तर तो हेच बोलतो आहे की अरे घरचे बिमार आहेत, हे बिमार आहे, ते बिमार आहे. तर तुम्हीही काळजी घ्या, कारण की सध्या वातावरण असं चाललेलं आहे आणि थंडी एवढी वाढली आहे की सगळे त्याच्यामुळं बिमार कोण ना कोणी पडतं. जे सर्दी, खोकला, ताप हे कॅज्युअल आहे, हे होतंच. तर लक्ष द्या, गरम पाणी वगैरे करून तुम्ही पिया. आंघोळ पण गरम पाण्यानेच करा, थंड पाण्याने करू नका, कारण की बिमार पडण्याची लक्षणं खूप हल्ली वाढलेले आहेत. तर आता बघूयात घरचे काय करतायत. काय 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 आता बरं वाटायला का? रात्री गोळी घेतली होती का? अनिलचा फोन आला, त्याला केलता का फोन? तू बोलली का? तू बोलली का? ए तू काय करायला? अरे पीठ खाऊ नको तू. तिथं उचापात्या करू नको. माकड्या, अरे अरे काय झालं, काय झालं, काय झालं? त्याच्या हातचं काय 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 झालं? तुझ्या हातचं गेले काय? त्यानंच कुठ टाकला असेल, मला काय माहित. फेकून दिलं काय? इथं नाही. त्या हातचं काय झालं खायचं? हा हा आधी गर्दी नची की म्या हा कुठे टाकली का? काय करायला तसं?
नंतर दुपारी पाणी चालू करतो चला चला ना नाही बरोबर त्या मग पटापट टाकतो राव दे ना आजच्या दिवस कपडे कपडे लई तुम्ही. काय? काय पाय दे ना द्या 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 बाबा कसा पावडर लावा लागला पावडर टाकायला कुठं आणि लावायला कुठं तेच ना द्या ना अहो द्या ना ते घालून कुठं चालला तू द्या ना काय? द्या म्हणजे कपडे घेतो तुमचे आता चाललोय मंदिरापाशी ज्योतीच्या गोळ्या आणायच्या आहेत. काल असा किस्सा झाला की आम्ही दवाखान्यामध्ये गेलो त्या टायमाला पैसे थोडे कमी पडले तर डॉक्टरांनी गोळ्या नाही दिल्या आणि मग आम्हाला बिना गोळ्यांचंच रिटर्न यावं लागलं. तर आत्ता मी मित्राला फोन केला, त्याला बोललो जरा पाठव पैसे ऑनलाईन, तर त्याने पाठवले. आता चाललो आहे तिच्या गोळ्या वगैरे घेऊन येतो. तर अशी पण काही परिस्थिती येते ते आपल्याला फेस करायला लागतात. आता काय जिंदगीमध्ये चढ. तर आता आपण रस्त्यावर आलेलो आहे, पण अजून आपल्याला रिक्षा वगैरे काय लागलेली नाही आहे. तर बघूत आता, कारण की आपल्या इथे लवकर रिक्षा भेटत नाही, तर थोडा वेळ वाट बघावी लागते. आता थांबलो आहे, ऊन पण भरपूर आहे. एक रिक्षा तर आली आहे, पण आता काय माहीत थांबतोय का नाही ते. नाही थांबले बघा, हे असं आहे तिथं इथे प्रॉब्लेम. कांदा पाहिजे का? कांदा ऑनलाईन पेमेंट आहे का? नाही सध्या नाही, देतो ना संध्याकाळी देतो, नाही तर उद्या देतो. नाही ना आता कधी भेटते काय माझं रिक्षा. आत्ता रिक्षा लागली आहे. ऑनलाईन होईल ना? ऑनलाईन होईल ना? नाही का तिथे कोणाच्या ओळखीवर मारलं तर ठीक आहे. हे बघा, हे असं मित्रांनो रिक्षे घेतात आणि धंदा करतात आणि त्यांना ऑनलाईन नाही ठेवता येत. आता हर एक पर्सन ऑनलाईनच सगळा व्यवहार करतो, पण रिक्षावाल्यांना काय झालं आहे काय माहीत, ते ऑनलाईन ठेवतच नाही. काय काय रिक्षावाले चांगले आहेत की त्यांच्याकडे असतात ऑनलाईन, पण काय काय रिक्षावाले नाही ठेवत. भाभी मेरे को छुट्टा 10 रुपये दो ना, मैं ऑनलाइन मारता हूँ. ये रिक्शा का बहुत टेंशन है. एक तो रिक्शा अपने इधर मिलता नहीं जल्दी. हाँ, एक मिनट ठेवा तिथं, मी करतो.
याला कशाला घेऊन आले? याच्या लपून आलो मी. काहून घेऊन आले झाले इकडं? हा तू कशाला आला? कशाला आला तू? घ्या आता त्या दुकानातून घ्या आणि जा. ते आता सोडते का? याच्या लपून आलो मी. पप्पा इकडंच त्याला घेऊन आले. मंदिर तो पॉपकॉर्न रहेगा तो दे 10 रुपये वाला. ते तिथं आहे तिथं आहे. तिकडे घ्या. जा त्याला घेऊन जा. हो आली एक रिक्षा. मंदिर हा जा घरी जा. तर हे गाईज आता आलोय आपण मंदिरापाशी. अर्ध्या घंट्यानंतर रिक्षा भेटली मला आणि आता आपण चाललेलो आहे दवाखान्यामध्ये. गोळ्या वगैरे घेऊयात ज्योतीच्या. आलोय दवाखान्यापाशी. सो हे आता आपण ज्योतीच्या गोळ्या घेतलेल्या आहेत. मॅडमला ऑनलाईन पैसे मारलेले आहेत. काल आपल्याकडे पैसे नव्हते म्हणून गोळ्या घ्यायला जमला नाही. तर आता घेऊन आपण जाणार आहोत घरी. तर हे गाईज आता आपण घरी आलेलो आहे आणि आता फ्रेश वगैरे होतो. काही सकाळपासून चहा नाही, काहीच खाल्लेलं नाही. आता नाश्ता वगैरे करून घेतो आणि मग आपण भेटूया नंतर. सो हे गाईज आता 5:30 वाजून गेलेले आहेत आणि सगळे आराम करत होते. तर आत्ता सगळे उठून चहा वगैरे सगळं झालेलं आहे आमचं. आणि मम्मी पप्पा गेलेत आरवला घेऊन बाहेर आणि मी पाणी तापवत आहे चुलीवर, कारण की आंघोळ वगैरे करायची. मस्त खेळतायत मुलं. आमची आज भांडणं झाली सकाळी, त्याच्यामुळे मॅडम जरा फुगलेले आहेत. मॅडम इकडं बघा जरा, इकडं बघा, इकडं बघा. तोंड घेतलं वाटते. आमची सकाळी भांडणं झाली होती, तर दिवसभर आम्ही काही एकमेकांशी बोललो नव्हतो. आत्ता चहा वगैरे पियायच्या टायमाला
बोललो आहे. तर हे दोघं अशी काय भांडणं छोटी मोठी नवरा बायकोमध्ये होत असतात, तुमच्यामध्येही होत असतील. पण आम्ही दोघं काय एकामेकांशी लगेच असं म्हणजे एकदमच रागून नाही बसत की 4-5 दिवस बोलणं नाही, असं काय नाही. आम्ही भांडणं केली तरी 2-4 घंट्यामध्ये नॉर्मल होऊन जातं, एकदम पहिल्यासारखं. तर बघूयात काय करतं. तोंड नाही का पुसायचं? हां, तोंड पुसायचं नाही का? हां, हे घे टावेल, घे टावेल. हां, दर पुस. इकडं तोंड करून पण पुसू शकली असते. हो पण चहा ठेवला तुम्हाला प्यायचं नाही का? खारी बरोबर. कुठे गेलता तू? दुकानात गेलता, दुकानात. काय आणलं ते? वेफर, चिप्स. अरे अरे इकडे पाय, माग माग. ओय इकडे पाय. तुमू तू डबल द्या, मी डबल भिडत आले आले. किशोरच्या पोरापेक्षा उच्च होते. आताच किशोरच्या पोरा एवढे अजून 1.5 वर्ष नाही झाले. तर हे फॅमिली, आता आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे आपलं सगळं. हां, तू काय आहे? हां, काय तुझं काय? हां, तर आपण आता सगळे फ्रेश वगैरे झालेलो आहेत आणि आपला आजचा ब्लॉग इथं एंड करतो आहे. तर जेवढे पण आपले असतील त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाही. तुमच्या सबस्क्राईब केल्याने हां किती दे बोल, आपल्या फॅमिलीला बोल सबस्क्राईब करायला. सबस्क्राईब करा. हां, सबस्क्राईब करा. हां हां, तर बाय.